श्री स्वामी समर्थ. मिठाच्या वापराने लोक इतक्या लवकर श्रीमंत कसे बनतात? तंत्रशास्त्रामध्ये सांगितलं जातं की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करते. जर तुम्ही मिठाचे तोडगे काही नियम पाळून केले तर तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता. ज्योतिषी शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो. मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते घातक आहे आणि रोगराई तसेच आजारपणाचे कारण बनू शकते. मीठ प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये कधीच ठेवू नका. मीठ हे फक्त आणि फक्त काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. तंत्रशास्त्रामध्ये दरिद्रता दूर करण्यासाठी आणि बरकतीसाठी मिठाचे टोटके उपयुक्त मानले जातात. मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून 4-5 लवंगा टाका. असं केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि धनदौलत वाढते. मीठ आणि काच हे 2 राहूचे कारक मानले जातात. त्यामुळे जर तुम्ही मीठ काचेच्या बरणीमध्ये किंवा बाउलमध्ये ठेवलं आणि ते टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवलं तर तिथून सर्व निगेटिव्ह एनर्जीचा नाश होतो. कारण राहूचा सगळ्यात जास्त परिणाम हा बाथरूममध्ये असतो. याशिवाय तिथे असलेले जीवाणू विषाणूसुद्धा नष्ट होतात. प्रत्येक महिन्यात मीठ बदलून जुनं मीठ हे टॉयलेटमध्ये फ्लश करावं. मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत असते. यासाठी घर पुसण्याच्या पाण्याच्या बकेटमध्ये मूठभर सैंधव मीठ टाका आणि या पाण्याने घराचा कोपरा आणि कोपरा आठवड्यातून एकदा स्वच्छ पुसा. हा उपाय आठवड्यातून एकदाच करायचा आहे. फक्त आठवड्यातून एकदाच करायचा आहे आणि पाण्यामध्ये चिमूटभर नाही तर मीठ हे मूठभर टाकायचं आहे. यापेक्षा कमी मीठ टाकले तर याचा फायदा होणार नाही. सोबतच हा उपाय दररोज करू नका, नाहीतर घरातील सकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जाऊ शकते. पैशाचं काम पैसाच करतो. जर तुम्हाला आर्थिक समस्यांपासून सुटका पाहिजे असेल, अशावेळी एका काचेच्या ग्लासमध्ये 1 चमचाभर मीठ टाकून घरातल्या नैऋत्य दिशेला ठेवून द्या आणि या पाण्याच्या ग्लासच्या मागे एक लाल रंगाचा बल्ब तुम्ही लावू शकता. आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते. पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी हे पाणी बदलत राहायचं आहे आणि सोबतच हा उपाय रविवार आणि मंगळवारी नक्की करा. जर तुम्ही आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालून बाळाला आंघोळ घालत असाल तर याने तुमच्या बाळाला कधीही नजर लागणार नाही. यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की ज्या लोकांना ॲलर्जीच्या संबंधित काही आजार असतात त्या आजारांपासून त्यांना सुटका होते. जुन्या काळी लोक दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस घरातील बाळाची मिठाने नजर काढत असत आणि ते मीठ पाण्यामध्ये फेकून देत असत. भरपूर वेळा काही कारण नसतानाही मन बेचैन होतं आणि मानसिक चिंता आणि तणाव वाढतो. अशावेळी आपल्या हाताच्या मुठीमध्ये मीठ घ्या आणि स्वतःवरून 7 वेळा फिरवा आणि घराच्या वॉश बेसिनमध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. काहीच वेळेमध्ये तुम्हाला मनाला होणारी बेचैन ही बिलकुल दूर होऊन जाईल. पती-पत्नीमध्ये जर नेहमी भांडण होत असेल आणि घरामध्ये तणावाचं वातावरण असेल तर मिठाचा हा उपाय नक्की करून पहा. एका काचेच्या वाटीत किंवा ग्लासमध्ये सैंधव मीठ घेऊन त्याला आपल्या बेडरूममध्ये ठेवा आणि रूममधील नकारात्मक ऊर्जा आकर्षली जाते आणि दाम्पत्य जीवनात प्रेम संबंध निर्माण होतात आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते. रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मिठाच्या पाण्याने हात-पाय धुतले तर तुम्हाला चांगली झोप येते आणि सोबतच राहू आणि केतूचे
दुष्परिणाम पण कमी होतात. मीठ सांडणे हे चांगलं मानलं जात नाही. धर्मशास्त्रानुसार मीठ हातातून पडणे हे अशुभ मानलं जातं. मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र कमजोर होतात. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आणि तसेच स्वामी विचार यशस्वी वाटचाल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.